ज्या आपण निकाल कोल्हापुरात ऐकल्यात आणि जिथं म्हणजे आहे ना ते की पराभवाची जिथं चर्चा झाल्या तिथं ते विजय वाजला पाहिजे तसा विषय आहे. आपण निघालोय की विजय तिथं वाजणार, पण तरी पण आता जीव देव वाजवल का नाही तिथं मग काय पण वाजवू दे ते आपल्याला मंजूर आहे. काय असं ढिल्यावर काय सोडलंच नाही आपण यावेळी कळलं का? तर आलतोच आपण ते आहे ना तयारी ना त्यामुळे आणि ते आपल्याला जे ड्रीम असते ना ते पहिल्यापासून तर ती जागा झालं आणि वाटलं नाही दिल्लीला जाऊया काय पण करायला लागू आणि यावेळी अटेम्प्ट द्यायला. तर वेलकम बॅक द चॅनेल. ठीक आहे. आणि आपण करणार आता गेल्या 6 महिन्याचा हिशोब 6-6.5 महिन्याचा हिशोब. कोल्हापूरमधनं आपण आलोय जवळजवळ 9 जानेवारीला आपण कोल्हापुरातनं बसलोय. 10 जानेवारीला इथं आलतो. 10 जानेवारी संध्याकाळी 6ला ट्रेन इथं पोचणार होती, पण ती पोचलेली काहीतरी 12-12:30ला. मी रूमवर 1-1:30ला आलतो ह्या रूमवर, मला आठवते. ठीक आहे. आणि त्यानंतर झालं म्हणजे त्यानंतर आपण काय परत गेलो नाही. म्हणजे आपलं ठरलेलं की गावाची यात्रा काहीतरी एप्रिलच्या एंडला होती आणि एप्रिलच्या एंडला जावावं 1-2-3 दिवस असा प्लॅन होता. पण आणि म्हणतो नको, पुढं परीक्षा होती जूनमध्ये म्हणजे महिन्या-दीड महिन्यावर. तर म्हणतो नको जायला, अभ्यास करूया आणि त्या यात्रेला पण गेलो नाही. ठीक आहे. आणि म्हणजे खूप कमी आहे आता गेल्या 2-3 वर्षी तर आपण यात्रा चुकवलेलीच नाही का, तर कोल्हापूरला राहायचं त्यामुळे आपण जायचं म्हणजे यात्रेला गेलो नाही. ठीक आहे. आणि मग ते राहिलंच. ठीक आहे. तर 6 महिन्याचा आपण थोडक्यात हिशोब करणार की 6 महिने कसं गेलो. तर आता आपण म्हणजे आता चान्सेस असा आहेत की आपण 2-3 दिवसात कोल्हापुरात जातोय आणि 6 महिन्यानं आपण कोल्हापूरला चालू 6 महिने हिशोब करते की कुठल्या महिन्यात काय झालं किंवा काय शिकलो आपण. तर जानेवारीत आपण आलो की कोल्हापूर सोडून. तर त्याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी म्हणा किंवा हे 1-2 दिवसच आपण कोल्हापूरपासून लांब असायचो. याच्यापेक्षा जास्त नसायचं. मुंबईला कधी गेलो किंवा अजून कुठं गेलो, गोव्याला गेलो तर हे 1-2 दिवसच, त्याच्यावर मला थांबायचं नाही. पण 6 महिने मी कोल्हापूरपासून लांब म्हणजे जास्त मोठं मी डिस्टन्स मारले. ठीक आहे. आणि आता मला थोडी कोल्हापूरची आठवण यायला लागली. त्यात आज माझा काय अभ्यास झालेला नाही. आज मी लायब्ररीत पण म्हणजे गेलतो पण एवढा काय अभ्यास झाला नाही. म्हणजे आपण कसं पेपरच्या आधी 16 जूनच्या आधी म्हणजे 5 दिवसात जवळजवळ 5-6 स्लॅब म्हणजे सब्जेक्ट कव्हर करायचे. पण आता आठवडा झाला. ठीक आहे. 2च सब्जेक्ट कव्हर झाले. तर असा विषय आहे. त्यामुळे मन आहे ते थोडंसं त्याला शांतता पाहिजे. मेंटल हेल्थ तर ती पण आपण जपणं गरजेचं आहे. मला जायला तर 16 तारखेनंतर, पण माझा असा पहिल्यापासून प्लॅन होता की रिझल्ट बघायला कोल्हापुरात जायला. ठीक आहे. तर आणि थोडं काय झालं मग थोडं आणि मार्क म्हणजे वर खाली झाल्यामुळे ते आणि शक्यता वाटाली होते नाही होते काय होते. तर त्यामुळे आणि म्हणतो की रिझल्ट बघूनच जाऊया. तर आता आणि वाटते की रिझल्ट चांगला येणार आहे. तर आता वाटते की आणि आता कोल्हापूरला आधीच जाऊया म्हणजे रिझल्ट आपण कोल्हापुरात जाऊन ऐकूया. ठीक आहे. तर जानेवारीत काय होतं, थंडी खूप होती. ठीक आहे. तर जर अराउंड 5 डिग्री 10 डिग्री असं होतं, 5 डिग्री आसपास होतं. ठीक आहे. तर त्यानंतर फेब्रुवारीत एक आपला पेपर होता. तर तो पेपर दिला. त्या फेब्रुवारीच्या पेपरनंतर आपण म्हणजे ॲक्च्युली UPSCचा अभ्यास चालू केला फुल फोकसड. ठीक आहे. आणि अजून म्हणजे जानेवारी टू डिसेंबर म्हणजे मागचा जून टू डिसेंबर आपण काय अभ्यास केलेला नव्हता UPSCचा. दुसऱ्या परीक्षेचा आपण करतो का तर मागचा पेपर म्हणजे 20-23चा पेपर जास्त स्टप होता आणि ते मी अक्षरशः तो पेपर बघून हे करून असं क्रॅश झालतो की असं कसं पण पेपर विचारते आणि कसं म्हणजे पोरं पास होणार आणि माझं कसं पास होणार, त्यामुळे मी कसं पास होणार. त्यामुळे आपण अक्षरशः ते थांबवलेलं UPSC. ठीक आहे. पण तरी पण नाही डिसेंबरमध्ये आणि ते आपल्याला जे ड्रीम असते ना ते पहिल्यापासून तर ती जागा झालं आणि वाटलं नाही दिल्लीला जाऊया काय पण करायला लागू आणि ह्यावेळी अटेम्प्ट द्यायला आणि ह्यावेळी आपण अटेम्प्ट दिला. ठीक आहे. तर ते झालं फेब्रुवारीत पण म्हणजे अभ्यास झाला चालू. मार्चमध्ये गरमी थोडी वाढली, थंडी कमी झाली. म्हणजे जॅकेट वगैरे आहे तर ते जॅकेट दिसेलच तुम्हाला कोल्हापूरला घेऊन जायला लागणारच आहे का तर कोल्हापुरात थंडी वगैरे आहे. आणि तर ते जॅकेट वगैरे घालायचं कमी झालं आणि म्हणजे मार्चपासून थोडा अभ्यास वाढला. ठीक आहे. पण मार्चमध्ये त्या आयफोनचं पण थोडं वेट लागलेलं. तर ते त्या वेळात आपण आयफोन पण घेतला. मार्चमध्ये आयफोनचं वेट होतं. ठीक आहे. पण शेवटी आपण आयफोन घ्यायचा होता तो घेतलाच आयफोन. मार्चच्या एंडला काहीतरी ऑर्डर मारलेला आणि 1 एप्रिलला काहीतरी आयफोन आला. ठीक आहे. मग 1 एप्रिलला आयफोन आला. त्यानंतर अजून आपला अभ्यास वाढला बरं का, म्हणजे खूपच अभ्यास वाढला. आणि एप्रिलपासून आपण म्हणजे ॲक्च्युली सगळं म्हणजे गोष्टी बंदच केल्या त्या म्हणजे फोनवर पण बोलणं कमी किंवा ह्या गोष्टी बंदच झाल्या. आणि मेमध्ये तर अजून सगळं म्हणजे घरात पण मी मम्मीला सांगितलं की मम्मी आता माझं मी फोन करतो म्हणजे तुम्ही फोन करू नका. तर वेळच तसा नसायचा आणि मेमध्ये माझं मला म्हणजे कळत नव्हतं की दिवस कधी चालू झाला आहे आणि रात्र कधी झालं आहे. का तर ते टार्गेटच माझ्या डोक्यात घुमायचं. सकाळी मी उठायचो कधी आणि रात्री मला 2:30-3 तर वाजायचं. ठीक आहे. मी 2:30-3ला लायब्ररीतनं रूमवर यायचं आणि ते कधी कुठली तारीख काय चालली आहे माझं मला कळत नव्हतं. फक्त टार्गेट पूर्ण करायचं आहे, दिवसाचं टार्गेट एवढं आहे, हे पूर्ण करायचं एवढं डोक्यात असायचं. ठीक आहे. तर त्यानुसार मे पण कंप्लीट झाला. जूनमध्ये फक्त रिव्हिजन चालू होती. त्यात पण थोडी टार्गेट होती ती पण जूनमध्ये पूर्ण कंप्लीट केली. ठीक आहे. आणि सगळा अभ्यास केला. इव्हन जून म्हणजे 16 तारखेला आपला पेपर होता. 15 जूनच्या रात्री आपण 2:30ला झोपलो आहे. ठीक आहे. तर तो व्हिडिओ रेकॉर्ड आहे पण अजून पब्लिक टाकलेला नाही. ते पण येणाऱ्या दिवसात पब्लिक होईलच. तर 15 जूनच्या रात्री पण आपण अभ्यास केला आणि त्याचा पण फायदा झाला. त्यातलं पण 2 प्रश्न आले. ठीक आहे. म्हणजे फंडामेंटल राईट मी रिवाईज केलं तर
आता ज्यांना माहीत आहे ती UPSC करतात त्यांना ते केलं. तर त्यानंतर ते रिट्स आर्टिकल 32 ते केलं. तर त्यातला पण एक क्वेश्चन आला आणि ते मी रिवाईज केलं त्या रात्री. त्यामुळेच मला ते क्वेश्चन सुटला तिथे एक्झॅक्ट. म्हणजे A आणि C मध्ये मी कन्फ्यूज होतो, पण मी ते आदल्या रात्री रिवाईज केला त्यामुळे मला ते म्हणजे करेक्ट आलं. ठीक आहे, त्यामुळे मला ते +2 झालं असं आहे. त्यामुळे रात्री पण आपण अभ्यास केला. त्यानंतर पेपरला जाऊन पण तिथं पण मी म्हणजे लक्ष्मीकांत नेलं नव्हतं का तर ओझं होईल, पण तिथं योगायोगाने एक मित्र होता, त्याच्यातली एक PDF होती. त्या PDFमधून रिवाईज केलं. त्या पार्लमेंटमधला अनेक प्रश्न आला. ठीक आहे, त्यामुळे ते पण सुटला. म्हणजे त्यामुळे आपण शेवटपर्यंत अभ्यास केला आणि देवाने आपल्याला ह्यावेळी साथ दिली. ठीक आहे, म्हणजे हे पण मी सांगतो. आणि त्यानंतर मी अटेम्प्ट पण ह्यावेळी जास्त केला. 93 अटेम्प्ट केला. जे टेबलवाले प्रश्न आहेत का ते पण मी अटेम्प्ट केले. आणि त्यात पण म्हणजे थोडा गेस मारला आणि देवानं तो पण म्हणजे करेक्ट दिला. म्हणजे चेक केलं की नाही आन्सर की, त्यामुळे ते पण चेक केलं, ते पण करेक्ट आलं. त्यामुळे आपण ह्यावेळी कुठलाच म्हणजे कमतरता सोडली नाही मागं. ठीक आहे, किंवा म्हणजे असं काय असं ढिल्यावर काय सोडलंच नाही आपण ह्यावेळी. कळलं का तर आलतोच आपण ते आहे ना तयारी ना, त्यामुळे सुट्टी नाही. आणि त्यामुळे आपण तसं केलं का आता मी सांगतोय का तर आता निकाल येईल आणि मला त्यावेळी काय नको आहे की यायला असं केलं असतं बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. आता पण आमचं म्हणजे पेपर म्हणजे झाल्या होता, मित्रांची चर्चा होत्या. प्रत्येकजण म्हणतो यार मी हे केलं असतं बरं झालं असतं, माझं हे क्वेश्चन करेक्ट आलं असतं, माझं ते क्वेश्चन करेक्ट आलं असतं, मी त्याला हे वाचायला पाहिजे होतं, मी त्याला ते वाचायला पाहिजे होतं. त्यामुळे हे असं काय म्हणजे सगळ्यांचंच असणार आहे. ठीक आहे, परफेक्ट कोण नाही आहे आणि ह्यातच पुढे शिकत जायचं. तर निकाल पण येईल आणि माझं पण कसं होतं आता म्हणजे की निकाल ऐकूनच तिकडे जाव्या. ठीक आहे, पण आता वाटतंय की मी इथं थांबलो काय आणि कोल्हापूरला गेलो काय, निकाल जो यायचा ते येणार आहे. ठीक आहे, म्हणजे रियालिटी तो काय मी बदलू शकत नाही, किंवा मी इथं थांबलो म्हणजे काय बदलणार नाही, किंवा इथं आलो म्हणजे वाढणार किंवा चांगला येणार असं काय नाही. आणि तिकडे गेलो म्हणजे हे होणार किंवा ते होणार असं नाही. ठीक आहे, आणि ज्यावेळी करायचं होतं म्हणजे का मी सांगतोय 5 महिन्यात हिशोब, ज्यावेळी जे करायचं होतं ते आपण केले, त्यात कुठे कमतरता पडलेली नाही. आणि जे आपले मित्र आहेत त्यांना पण माहीत आहे. म्हणजे काय मित्र मला स्वतः माहिती एवढा कसा अभ्यास करतोय, तेवढा कसा काय अभ्यास करतोय तू आणि त्यामुळे ते बघितलंय. त्यामुळं आपण काही कुठे कमी पडलेलं नाही आणि जो निकाल येईल तो मंजूर आहे, आपला काय विषय नाही. ठीक आहे, म्हणजे निकाल चांगला देणार थोडा, त्यात काय विषय नाही. आणि तेच मला ऐकायला जायचं आहे कोल्हापूरला. नंतर ह्याच्या आधीच आपण निकाल कोल्हापुरात ऐकल्यात आणि जिथं म्हणजे आहे ना ते पराभवाची जिथं चर्चा झाल्या तिथं ते विजय वाजला पाहिजे, तसा विषय आहे. आपण निघालो आहे की विजय तिथं वाजणार, पण तरी पण आता जीव देव वाजवल का नाही तिथं, पण काय पण वाजवू दे ते आपल्याला मंजूर आहे. ठीक आहे, काय विषय नाही. आपण म्हणजे इव्हन हा अटेम्प्ट देणार नव्हतो मी, शुभमला आता माहिती आहे आपल्या, की अटेम्प्ट देणार नव्हतो 2024चा. पण तरी पण शेवटच्या आपण 4 महिन्यात सगळी तयारी करून हे करून आपण अटेम्प्ट दिला, कुठे मागं पडलो नाही. आणि अटेम्प्ट मला माहीत आहे अटेम्प्ट दिला नसता तर माझा जास्त लॉस झाला असता इन लॉंग टर्म. आणि हे फेल बिल म्हणजे काही तात्पुरतं आहे. ठीक आहे, त्यामुळं ह्यात काय विषय नाही. एकदा तुम्ही सक्सेस झाला की तुम्ही मागं काय झालं कोण तुम्हाला विचारत नाही. आणि हे म्हणजे जेवढ्या लवकर तुम्हाला कळलं तेवढं चांगलं आहे. तर असा विषय आहे. आता बघूया आपण, आता प्लॅनिंग चालू आहे की 2 दिवसात आपण कोल्हापूरला जातोय आणि ज्या ट्रेननं आलतो त्यात शक्यतो ट्रेननं जायचे चान्सेस आहेत. पण आता बघूया तिकीट आपल्याला कसं मिळते, तिकीट कोण कन्फर्म करते आणि काय होते ते. आणि कोल्हापूरला गेल्यावर काय मजा असणार आहे 2-3 दिवस. फक्त कोल्हापूरला मी गेल्यावर पाऊस पडते जोरात, का तर मला पाऊसच बघायला, इकडे पाऊस नाही आहे काय. आणि असा विषय आहे. त्यामुळे माझं जे हॉनेस्ट आहे ते मी सगळं सांगितले आणि 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 असा विषय आहे. त्यामुळं जे होईल ते होईल, काय विषय नाही. आणि हेच सांगतोय का तर आपण इनपुट घालाय कुठं कमी पडलं नाही. जो रिझल्ट येईल तो माझ्या हातात नाही. आणि म्हणजे लहान भाव आहेत मला, ती म्हणजे समजावून मला सांगतात की असं आहे तसं आहे. पण मी म्हणजे स्वतःला कुठेतरी कमी पडतोय किंवा सांगायचे आणि स्वतःला म्हणजे खच्चीकरण करते मला असं वाटते. त्यामुळेच ती जरा पॉझिटिव्ह वातावरणात जाऊया, जे होईल ते मंजूर आहे. ठीक आहे, आणि जे आपण करतोय ते मोठंच करणार. आणि मी पहिल्यापासून माझं होतंच की म्हणजे जे रूममेट आहे का नाही त्याला पण म्हटलेलं मी की आपण काय होतं लायसन पण काढायचे, तर ते पण विषय ती बोललेलो आहे. तर ते पण करायचं आहे. मी जाऊन 4 व्हीलर पण शिकायचे, ते पण सांगितलं आहे. आणि आता काय होते बघूया पुढं कसं. ठीक आहे, तर तिकीट मिळालं तर आपण जातोयच. आणि 6 महिने विदाऊट कोल्हापूर संघ म्हणजे मिस तर केलो कोल्हापूरला थोडा. आता बघूया येणार दिवस कसं आहेत नाही काय ते तुमच्यासोबत शेअर होईलच. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.